पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं लिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस लिया जाए और उसको इंप्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पर लॉ लाया जाए। ठीक है, बात कर साहेब। श्रीमती सनाजी मलिक। अध्यक्ष महोदय, तुम्ही बोला, मला प्लीज कंप्लीट करू द्या। माझं झालं की नंतर बोला। हां, मला एकच प्रश्न विचारायचा आहे। या लक्षवेधीमध्ये माझे सहकारी देवयानी फरांदेजीने काही प्रश्न उपस्थित केले हैं मुस्लिम महिलांवर। इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है? क्या ये प्रश्न मैं पूछ सकती हूँ, उसका जवाब दिया जाएगा कि इस तरीके का अत्याचार सिर्फ मुस्लिम महिलाओं के ऊपर हो रहा है क्या? दूसरा, पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है, पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इंप्लीमेंट किया है, और वही अगर इधर भी इंप्लीमेंट किया जाएगा तो हम में से किसी को भी इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इंप्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए, और हम इसकी मांग करते हैं। दूसरा, ट्रिपल तलाक जो है, आज भी मैं कहना चाहूंगी, तलाक के कई फॉर्म्स होते हैं। तो तलाके हसन, तलाके एहसन और तलाके बिद्दत। तलाके हसन, तलाके एहसान, ये जो दो तलाक है ये हम फॉलो करते हैं। तलाक के बिद्दत इज अ कल्चरल फॉर्म जो सालों पीढ़ी बाई पीढ़ी फॉर्म होते आया है, उसमें कहीं भी उसका हमारे रिलीजन में मेंशन नहीं है। तो जब इंस्टेंट ट्रिपल तलाक को रद्द किया गया, उसके ऊपर लॉ लाया गया, जो चीज हमारे पास है ही नहीं उसको रद्द किया गया। एक, अगर वो फॉलो हो रहा है, उसके ऊपर लॉ बनाया गया है और उसके अगेंस्ट कोई जा रहा है तो हम उसके ऊपर आवाज नहीं उठाते, हम फॉलो करते हैं। लेट मी कंप्लीट। थर्ड, क्या पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में अलाउड है, लेकिन क्या सिर्फ मुस्लिम्स ही पॉलीगैमी कर रहे हैं? क्या सिर्फ मुस्लिम आदमी, क्या मुस्लिम पुरुष ही पॉलीगैमी कर रहे हैं? दूसरे रिलीजन में पॉलीगैमी नहीं हो रही है? हो रही है। पॉलीगैमी के कोई रूल्स फॉलो होते हैं, अगर उस तरीके से फॉलो हो रहे हैं तो पाकिस्तान का रेफरेंस नहीं लिया जाए, इस्लाम में कुरान का रेफरेंस लिया जाए और उसको इंप्लीमेंट किया जाए। पॉलीगैमी सिर्फ मुस्लिम्स में नहीं हो रहा है, पॉलीगैमी हर रिलीजन में हो रहा है। मुस्लिम्स में पॉलीगैमी का तरीका बताया गया है और उसको फॉलो किया जाए, उस पर लॉ लाया जाए। ठीक है, बात कर साहेब। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी ट्रिपल तलाकचा कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याच्याकरता ही लक्षवेधी आहे। सन्माननीय सदस्य त्या ठिकाणी कुराण, पाकिस्तान, मुस्लिम धर्मातल्या परंपरा याचं लेक्चर देत आहेत। ते लेक्चर आम्हाला ऐकायची गरज नाही। हा देश संविधानाने चालतो, कुराणाने चालणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी मी समजावून सांगतो, एवढं लक्षात ठेवा। मंत्री महोदय, त्याला प्रश्न विचारायला सांगा, उत्तर द्या। हा, मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, उत्तर घेऊ। आवार साहेब उत्तर घेऊया। उत्तर घ्या, उत्तर घेऊ। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सनाताई मलिक यांनी एक मिनिट, जाधव साहेब एक मिनिट, प्रश्नांचा इथे
त्यांनी जिथे प्रश्न विचारले असताना मी पहिल्यांदा सन्माननीय सदस्य सनातन मलिक यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ज्या कायद्यामध्ये आपण तरतुदी करायचा आपण इथे विचार करतोय त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका इथे मांडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्या खरं तर आपलं हे विधिमंडळ संविधानाने चालतं, आपला हा देश संविधानाने चालतो. पुराणामध्ये शेवटी एका धर्मग्रंथामधल्या चला बसून घ्या. तिथे बाबीन बघून त्याच्या आधारे आपण कायदा तयार करा असं करता येत नाही. एकंदरीत सगळ्या धर्माचा बसा, उद्या उत्तर सन्मान केला गेला पाहिजे. कुठल्याही धर्माचा अपमान होता कामा नये, ही जबाबदारी कुठल्याही सरकारची असते. मी आपल्याबरोबर नक्कीच सांगेन, मी पुन्हा एकदा सनातनला आश्वासित करू इच्छितो की त्यांनी फक्त कायद्याची अंमलबजावणी करत असताना ज्या तरतुदी पुराणामध्ये आहेत त्या आधारे तुम्ही करा असं त्यांची मागणी आहे. बरोबर की नाही? म्हणून अध्यक्ष महोदय, आपण मगाशी मी जो उल्लेख केला, मग सन्माननीय सदस्य देवयानीताई फरांदे यांनी जो उल्लेख केला किंवा त्यांनी जी मागणी केली, मी आवर्जून सांगेन की ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये आता त्यांनी जो प्रश्न इथे विचारलेला आहे या लक्षवेधीमध्ये, त्यांचा असा प्रश्न आला सनातन मलिक यांचा की हा प्रश्न काय फक्त एकाच धर्मापुरता सीमित आहे का? तर मी आजपर्यंत आता गेली 1.5 वर्ष गृहराज्यमंत्री, माझ्या नजरेस तरी ट्रिपल तलाकच्या तक्रारी अन्य कुठल्या धर्मपंथीयांच्या मार्फत आलेल्या माझ्या निदर्शनास आलेल्या नाहीत. कारण ट्रिपल तलाक ही पद्धती काही विशिष्ट समाजामध्ये आहे, धर्मामध्ये आहे, म्हणून तिकडनं त्या तक्रारी येत आहेत. परंतु कायदा तयार करत असताना आपण कुठल्याही एका विशिष्ट धर्मपंथीयांसाठी आपण किंवा त्यांच्या बाबतीत आपण कायदा तयार करत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. ज्या अशा पद्धतीने शेवटी आपण केंद्राने कायदा काय पारित केलाय, मोबाईल मेसेज पाठवून तलाक द्यायचा, ईमेल पाठवून तलाक द्यायचा, फोनवरना संभाषण करून तलाक द्यायचं, तर तो अन्यायकारक होता. म्हणून तो कायदा तयार केला गेला आणि त्याची अंमलबजावणी फक्त इथे राज्यामध्ये व्हावी अशी त्यांची मागणी जी झाली पाहिजे, जी आपण करतोय. नंबर 1. नंबर 2, आपण जो इथे उल्लेख केला की पॉलिगामी ही अन्य धर्मपंथीयांमध्ये देखील होते असं कदाचित आपलं तिथे म्हणणं आहे. परंतु पॉलिगामीच्या बाबतीत मी असंच म्हटलेलं आहे की शेवटी मल्टिपल मॅरेजेस करण्याची परवानगी आता ही कुठल्या धर्मामध्ये आहे, त्या समाजामध्ये आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु ज्या वेळेस UCC जेव्हा लागू होईल, UCC लागू झाल्याच्या नंतर तो कायदा देशामधल्या प्रत्येक नागरिकाला लागू होणार आहे. तो कुठल्या एका धर्मासाठी, एका समाजासाठी, तो कुठल्या एका धर्माकरता किंवा समाजापुरता नाहीये, सीमित नाहीये. म्हणून मला वाटतं आपण निश्चिंत राहावं. सनातनी आपल्याला आश्वासित करतो, कुठल्याही एका धर्माना तिथे, कुठल्याही एका धर्मपंथीयांना तिथे टार्गेट करण्यासाठी आपण ही कायद्याची अंमलबजावणी करत नाही आहोत. हा कायदा जेव्हा केव्हा लागू होईल त्यावेळेस हा सगळ्यांनाच लागू होईल. रईसभाई बोला. मला अध्यक्ष महोदय हे निदर्शनाला आणायचं होतं. ताई 2 मिनिटं उद्या चर्चा करू ताई. बसा, चर्चा ताई, करू. 2 मिनिटं बसा ताई, 2 मिनिटं माझ्यानंतर पाटील साहेब आपण बोला. माझी विनंती आहे, पाटील साहेब आपण मला बोला. संधी मिळाली आहे. मला तुम्ही या लक्षवेधीच्या मालकच आहात, पण माझ्या नंतर बोला. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला अध्यक्ष महोदय, मी लक्षवेधी स्वीकारण्याच्या वर देखील माझे मत मांडलेलं होतं. अध्यक्ष महोदय, अशा सेन्सिटिव्ह इश्यूजवर खरं म्हणजे अध्यक्षांनी मंत्री महोदयांना, सदस्यांना दालनात बोलून चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे, सन्माननीय सना मलिक ज्यावेळी या ठिकाणी बोलत होत्या त्यावेळी त्यांचं म्हणणं पूर्ण व्हायला पाहिजे होतं. त्यांना अडवून आता अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं, कारण गोंधळ सुरू झाला. सना मलिक या अतिशय स्पष्टपणाने मतं मांडत होत्या. त्यामुळं आपल्या मतं आवडत अगर न आवडत, आपण त्याच्यावरती चर्चा करतो. आवडत अगर न आवडत
या सभागृहाची प्रथा परंपरा आहे. कुणीही काही मतं मांडली तर ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर उत्तर द्यायचं. उत्तर द्यायचा अधिकार मंत्री महोदयांच्याकडे असताना सना मलिक यांना अडवणं योग्य नव्हतं. मी सना मलिकांना समर्थन